विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचा तुमचा जो M1 चा पेपर आहे, या पेपरमध्ये आपल्याला कशा प्रकारे आपण खूप चांगले मार्क घेऊ शकतो, काय काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण करायला पाहिजे, पेपर पॅटर्न कसं असेल, कारण पहिलाच पेपर आहे, पेपर लिहिताना काय काय चुका टाळायच्या जेणेकरून आपल्याला खूप चांगले मार्क पडतील, या सगळ्या गोष्टींवरती, सगळ्या प्रश्नावरती तुमच्या आपल्याला डिस्कशन करण्यासाठी आज आपल्या सब्जेक्ट पॉडकास्टमध्ये आपण प्रोफेसर अमोल शिरसाट सरांना बोलवलं आहे, जे संदीप फाउंडेशन या इंजिनिअरिंग कॉलेज नाशिकमध्ये जवळजवळ 12+ इयर पासून मॅथमॅटिक्स शिकवतात. सो सरांनी नंबर ऑफ टाइम हा पेपर चेक केलेले आहे, मॅथ्सचे पेपर शिकवलेला सब्जेक्ट आहे. सो एकदम एक्सपर्ट फॅकल्टी आहे, जे आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला गोष्टी सांगतील, त्या फॉलो करा. बघा, M1 चा पेपर खूप सोपा तुम्हाला जाईल, एवढी मी खात्री देतो. सो सरांचं स्वागत करूया. वेलकम सर. सर, पहिला तर क्वेश्चन हाच की मॅथ्सचा आता पहिला पेपर आहे 2024 पॅटर्न. सो एकंदरीत पॅटर्न कसं असणार आहे? हा पॅटर्न एक प्रकारे अप्रॉक्सिमेटली सांगायचं ठरलं. येस सर. तर क्वेश्चन 11 असणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 MCQ टाकला जाईल. हो. आणि बाकीचे सगळे क्वेश्चन थेअरी क्वेश्चन असणार आहे. हो. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 MCQ 10 मार्क्स. क्वेश्चन नंबर 1 झाल्यानंतर क्वेश्चन 2 ABC आणि क्वेश्चन 3 ABC एकमेकांना और असणार आहे. बरोबर. किती मार्काचा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे 12 मार्कचा. ओके सर. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 2 च्या A मध्ये संभाव्य क्वेश्चन ते काय टाकू शकतात, तर लाग्रांजेस थेरम किंवा रोल्स थेरम टाकू शकतात ते. B मध्ये टेलर्स थेरम किंवा मॅक्लॉरिन्स. आणि C मध्ये फुरियर सिरीज. ओके सर. फुरियर सिरीजचे 2 पार्ट आहे, एक हाफ रेंज आहे आणि एक इव्हन ऑड आहे. बरोबर. तर इव्हन ऑड ची फुरियर सिरीज त्या ठिकाणी टाकू शकतात 2 च्या C मध्ये. बरोबर. त्यानंतर क्वेश्चन 3A, B आणि C अशाच प्रकारे असणार आहे. A आणि B तसेच असतील, फक्त C मध्ये फुरियर सिरीजचा हाफ रेंज चा टाइप असणार आहे. ओके सर. साइन सिरीज किंवा कोसाइन सिरीज असे 2 प्रकारच्या सिरीज असू शकतात. हो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4ABC हे असणारे युनिट नंबर 2 वर, दॅट इज पार्शियल डिफरन्शिएशन. बरोबर. त्यामध्ये A असेल तुमचा डायरेक्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह, B असेल युलर्स थेरम आणि C असेल कंपोजिट फंक्शन. सिमिलरली क्वेश्चन नंबर 5 जो क्वेश्चन 4 ला और असणार आहे, तो सुद्धा एक्झॅक्टली तसाच असणार आहे. तसाच असणार आहे तो. त्यामध्ये काही फरक पडणार नाही. थोडंफार एक्झाम्पल इकडे तिकडे करतील ते. क्वेश्चन 6 ABC आणि क्वेश्चन 7 ABC हे असणारे युनिट नंबर 3 वर. त्यामध्ये युनिट नंबर 3 वरचे ते जे ABC असणार आहे, ते संभाव्य ABC असणार एक जेकोबियन, एक असणार जेकोबियनचा तो फंक्शनल डिपेंडन्स आणि इंडिपेंडन्सचा पार्ट, आणि त्यानंतर एक असणार आहे एरर. एरर फंक्शनचा. एरर फंक्शन. आणि त्याच्यातला C पार्ट असणार आहे क्वेश्चन 6C, तो असणार आहे मॅक्सिमा मिनिमा किंवा लाग्रांजेस मेथड. ओके सर. हो. आणि त्याला जो और क्वेश्चन असणार आहे क्वेश्चन नंबर 7, तो पण एक्झॅक्टली तसाच असणार आहे. सेम टू सेम. हो, सेम टू सेम. फक्त फरक असेल, वरती जो जेकोबियनचा क्वेश्चन टाकलाय तो क्वेश्चन खाली टाकणार नाही. ओके. थोडं चेंज करतील. नेक्स्ट, फॉर एक्झाम्पल वरती त्याने मॅक्सिमा मिनिमाचा क्वेश्चन टाकलाय समजा, तर खाली ते काय टाकतील, लॅग्रांजेस. अशा प्रकारे ते डायव्हर्सिफाय करतील त्याला. येस सर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 झाल्यानंतर क्वेश्चन नंबर 8, 9 हा असणार आहे युनिट नंबर 4 वर. येस. लिनियर अल्जेब्रा. मुलांचं पासिंग जर म्हणायचं ठरलं, त्यांना युनिट नंबर 4 आणि युनिट नंबर 5 केल्याशिवाय ऑप्शन. हो, पासिंगला फार महत्वाचे सोपे युनिट आहे दोन्ही पण. एक असणार लिनियर अल्जेब्रा 1. हो. M1 पासिंग पूर्णपणे युनिट नंबर 3, 4 आणि युनिट नंबर 4 आणि 5. येस. ज्यांचे युनिट नंबर 4 आणि 5 चांगले ते कन्फर्म पास होणारच. येस, कन्फर्म. कारण त्याच्यातले सगळे क्वेश्चन सोपे असतात, खूप सोपे असतात. आता क्वेश्चन नंबर 8 ABC काय असणार आहे, तर 8A सिस्टीम असणार, B लिनियर डिपेंडन्स इंडिपेंडन्स आणि C असणार ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशन किंवा लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. पण मोस्ट ऑफ द टाइम ते पेपरला ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशन विचारतात. ओके सर. 9चा पण तोच पॅटर्न आहे एक्झॅक्टली, फक्त C पार्ट जो आहे त्याला और असणारा. त्या C पार्ट मध्ये ऑर्थोगोनल ट्रान्सफॉर्मेशनच्या जाग्यावर ते तिथे विचारणार ऍप्लिकेशन, म्हणजे इलेक्ट्रिकल सर्किट टाकतील आणि सॉल्व्ह करायला सांगतील. ठीक आहे. बाकी पूर्ण क्वेश्चन तसाच
ठीक आहे. क्वेश्चन नंबर 10 11 आणि 11 युनिट नंबर 5 हे तर एक प्रकारचं स्कॅमच आहे. ज्यांना आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर काढता येतात त्यांच्यासाठी सगळे क्वेश्चन सारखेच असतात मोस्टली क्वेश्चन नंबर 10 आणि 11 मध्ये दोनच क्वेश्चन टाकणार आहेत ते 6 मार्कला. एक असणार आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टरचा आणि एक असणार कॅले हॅमिल्टन थेरमचा. जरी आणि खाली कॅले हॅमिल्टनला ते थोडाफार और टाकतील. त्याच्यामध्ये ते काय टाकू शकतात, क्वाड्रॅटिक फॉर्म, कॅनॉनिकल फॉर्म किंवा डायगोनलायझेशन टाकू शकतात. अशा प्रकारे क्वेश्चन पेपर पॅटर्न सेट केलेला आहे, पण हा अप्रॉक्सिमेट आहे. याच्यामध्ये थोडाफार चेंजेस त्यांना वाटलं तर ते करू शकतात. ओके सर, आता एखाद्या मुलाला वेळ कमी जस्ट पास व्हायचंय तर त्यांनी कुठले कुठले इम्पॉर्टंट टाइप्स करायला पाहिजे थोडक्यातच, जेणेकरून 45-50 मार्काचा पेपर शॉर्ट आणि स्वीट त्यांना M1 जर पास करायचा असेल तर मी असं सांगाल युनिट नंबर 1. ओके, त्याने युनिट 1 मध्ये फक्त आणि फक्त रोल्स किंवा लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम आणि त्याच्यासोबत त्याने करायचं आहे टेलर थेरम. हे सिंपल आहेत का? हो, 10 मार्कांमध्ये त्याचं कन्व्हर्जन आरामशीर करू शकतो तो, म्हणजे तो टार्गेट करू शकतो तिथे 10 मार्क. त्यानंतर युनिट नंबर 2 मध्ये तो काय करू शकतो, युलर थेरम चांगला करू शकतो आणि युलर थेरमच्या सोबत तो कंपोजिट फंक्शन ऑफ 2 व्हेरिएबल करू शकतो, जेणेकरून तो त्या ठिकाणी 10 मार्क घेणार. ओके. युनिट नंबर 3 मध्ये त्याला जेकोबियन जर चांगलं करता आलं तर जेकोबियन असा क्वेश्चन आहे की तिथे 2 क्वेश्चन पडतात जेकोबियनचे आणि फिक्स मार्क. तर जेकोबियनचे 2-3 टाईप जर समजले त्याला, इम्प्लिसिटचा, पार्शल डेरिव्हेटिव्ह, फंक्शनल डिपेंडंट, इंडिपेंडंट, तर अशा प्रकारे त्याचे 2 क्वेश्चन आणि त्याच्यासोबत एररचा एक क्वेश्चन जर केला तर तो तिकडे 15 पैकी 15 कमी स्टडी मध्ये टार्गेट करू शकतो. त्यानंतर युनिट 4 आणि 5 बद्दल तर बोललोच मी. यस सर. त्याच्यामध्ये जास्त काही करायचं नाही. युनिट नंबर 4 मध्ये काय करायचं, त्यांना सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन करायचंय एक. त्यानंतर करायचंय ऑर्थोगोनल मॅट्रिसेस. त्यानंतर त्याला करायचं आहे लिनियर डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. एवढं जरी त्याने चांगलं केलं तरी तो आरामशीर 15 पैकी 15 करणार. आणि युनिट नंबर 5 मध्ये आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर करा आणि कॅले हॅमिल्टन थेरम. हे जर लागल्यास एखादी डायगोनल मॅट्रिक्स, मॉडेल मॅट्रिक्स फाइंड आउट करायला विचारतात ती पण करून घ्या. जे सारखंच आहे, ऑलमोस्ट 90% सोल्युशन सारखंच आहे. मॉडेल मॅट्रिक्स काढायची म्हणजे काय, फाइंडिंग द आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर, त्यांना व्हर्टिकली लिहिणं बस. तर अशा प्रकारे 3 टॉपिक जर तुम्ही चांगले केले तर तुम्हाला युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 4 चे 15 पैकी 15 आणि 12 मार्कांना येते ऍक्च्युली. तर 12 मार्कांचे 24 मार्क तुम्ही कन्फर्म घेऊ शकता तिकडे. शुअर सर. आणि एमसी आता राहिला प्रश्न, पहिला प्रश्न एमसीक्यूचा 10 मार्कचा, त्याचा अभ्यास कसा करताय? आता एमसीक्यूचा अभ्यास म्हणजे काय, ज्याचं कन्सेप्ट चांगलं त्याला एमसीक्यू सॉल्व्ह करता येईल. ओके. अभ्यास करायची काय गरज नाही. कन्सेप्ट आला थेरॉटिकली परफेक्ट करा 60 मार्काचा. त्यातली छोटासा फॉर्म्युला, एखादी स्टेप्स ते एमसीक्यू मध्ये असेल. येस, करेक्ट. छोट्या गोष्टी. ग्रेट सर. सुंदर प्रकारे तुम्ही आयडिया क्लिअर केल्या. मुलांना सरांनी जे सांगितलं नाही प्रॉपरली लिहून घ्या आणि याच वेने अभ्यास करा, जेणेकरून राहिलेल्या कमी दिवसांमध्ये तुम्हाला M1चा पेपर जो सरांना मी विचारलं होतं 45-50 मार्काचं, पण सरांनी इझिली 55 मार्काचं कसं करायचं तेही तुम्हाला क्लिअर करून दिलं. मित्रांनो, लास्ट क्वेश्चन सरांना विचारूया आपण की सर आता काही मुलं ज्यांना टॉप करायचंय पण 60-70चा पेपर लिहिता कुठेतरी 60-62 मार्क पडतात, तर काय काय चुका येतात टाळायला पाहिजे जेणेकरून आउट ऑफ मार्क पडू शकता, टॉप करू शकता? चुका कशा टाळता येईल? कन्सेप्ट चांगला असेल तर चुका टाळता येईल. बरोबर. कारण घाई कॉन्फिडन्स मध्ये असतो मुलगा, सॉल्व्ह करत जातो. येस. आणि पुढे काय करायचे तेच कळत नाही. सॉल्व्ह काय करायचं स्पेसिफिक, बरोबर, काय विचारलंय काय करतोय ते महत्वाचं आहे. कारण बरेचशा पोरांचे पेपर चांगले असतात पण शेवटी चुकतात ते. येस सर. असं आहे. तर त्यांना त्या चुका अति काय केल्यामुळे होत असतील. येस सर. त्या टाळता येईल. मागचा क्वेश्चन पेपर तर रेफर करू शकत नाही मुलगा सध्या, पण तरी सुद्धा जरी आपला पहिलाच पॅटर्न आहे तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, 19 पॅटर्नचा कोणताही पेपर काढा, 2019 पॅटर्न चालेल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला थोडा मिसमॅच होईलच. कारण 19 पॅटर्न मध्ये काय व्हायचं, इकडे 5 आहे नाही, 19 पॅटर्नला 4 युनिट असायचे. युनिट नंबर 3, 4, 5, आणि इकडे 5च्या 5 युनिट. बरोबर. काही क्वेश्चन सापडणार नाही तरी सुद्धा तुम्ही ऍज अ सराव म्हणून त्याचा वापर करू शकतात. ओके. 19 पॅटर्नचा पीवायक्यू केले तरी चालेल. हो, त्याचा सराव करू शकतात. त्याने तुमचा ऍटलिस्ट युनिट नंबर 3, 4, 5, 6 जे त्या काळात होते
त्यांचा बेनिफिट तुम्हाला इकडे मिळेल. येस सर. सो थँक्यू सर वन्स अगेन की खूप सुंदर प्रकारे तुम्ही मुलांना आयडिया क्लिअर केली. मुलांना तुम्हाला अजून M1 चा डिटेलमध्ये शिकायचं असेल आणि मराठी शिकायचं असेल तर तुम्ही मी खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली आहे, त्यावरनं पर्पल ॲप डाउनलोड करा, ज्यामध्ये M1 चा डिटेल मराठीमध्ये आम्ही कोर्स विथ नोट्स वगैरे सगळं दिलं आहे. त्यातले फ्री लेक्चर बघा, आवडले तर सबस्क्राईब करा. M1 तुम्ही गॅरंटेड स्कोरिंग कराल. आणि मित्रांनो अजून काही डाऊट असले कमेंट बॉक्समध्ये लिहा. सरांना थँक्यू म्हणूया आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने अभ्यास करा. जरी पहिला M1 हा तुमचा पहिलाच इंजिनिअरिंग मधला पेपर आहे आणि त्यातल्या त्या 24 पॅटर्नचा पहिला पेपर आहे, तरी तुम्ही गॅरंटेड स्कोरिंग कराल. सो थँक्यू सर.